महानगरपालिकेच्या मुंबईसह 29 निवडणुका पार पडल्या आणि त्याचे निकाल देखील जाहीर झालेले आहेत। आणि हे निकाल जाहीर झाल्यानंतर माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही क्रमांक 2 मध्ये महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। आपण सगळ्यांना हे माहिती देखील आहे। ज्या जागा आम्ही लढलेलो होतो त्यातल्या सुमारे 402 ठिकाणी शिवसेनेनं धनुष्यबाणानं विजय प्राप्त केलेला आहे। आमच्यावर रोज जे आगपाखड करतात त्यांना इतरांपेक्षा देखील कमी जागा मिळालेल्या आहेत, त्या म्हणजे 154, आणि इतर जे आहेत ते 195 ते 200च्या जवळ आहेत। आज सकाळपासून किंवा कालपासून एक वेगळं चित्र माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेबद्दल निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत की नगरसेवक हॉटेलला ठेवलेले आहेत, नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, काही लोक रिचेबल आहेत। मी अगदी जबाबदारीनं सांगतो, आम्ही महायुतीनं लढलेलो आहोत। त्याच्यामुळं 2019ला जे पूर्वीच्या शिवसेनेनं केलं म्हणजे निवडून यायचं एकत्र आणि बसायचं काँग्रेसच्या मांडीवर जाऊन, असं काही शिवसेनेकडनं होणार नाही आणि ही शिकवण देखील वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची नाही। त्याच्यामुळं आत्ताच ताजमध्ये स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांना भेटायला आलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत। पण नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल तर कोण कोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला ब्रेकिंगनं कळेल। त्याच्यामुळं नाहक पक्षाची बदनामी करायची, पक्षाला कुठेतरी कमी लेखायचं काम करायचं, शिंदेसाहेबांवर टीका करायची, हा काही लोकांचा उद्योग आहे। आणि महत्त्वाची गोष्ट आहे की उठाव झाल्यानंतर महानगरपालिकेची पहिली निवडणूक आमची आहे। जशी उठाव झाल्यानंतर विधानसभेची आमची पहिली निवडणूक होती, आमचा स्ट्राईक रेट 80 पैकी 60 आम्ही जिंकलेलो होतो। नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आम्ही 72 ते 75 ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून आलो। UBT 8 ठिकाणी निवडून आली आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील उठावानंतर पहिल्यांदा आम्ही निवडणूक लढलो। आम्ही 29 ठिकाणी निवडून आलो आहे। 15 ते 16 ठिकाणी तुमच्याकडेच आकडेवारी आहे की कशा पद्धतीनं शिवसेना ही पराभूत झालेली आहे। परंतु 2019ला जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला त्याच्यामध्ये उमटले। त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसबरोबर जाण्यासाठी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली। मी खरं तर ट्विट केलं आहे त्याचं, त्याच्यामुळं सत्ता पण मिळाली नाही, नेतृत्व पण कोणी स्वीकारलं नाही। अशा लोकांनी शिंदेसाहेबांना सल्ला देण्याची अजिबात आवश्यकता नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा अतिशय जबाबदारीनं रिपीट करतो की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाची असतील हे देखील तुम्हाला कळेल। किती संपर्कात आहेत तुमच्या नगरसेवक? नाही, त्यांच्यासारखं मला काही सांगायचं नाही, पण नक्कीच नॉट रिचेबल काही असतील भविष्यामध्ये। नाही, महायुतीचा महापौर होत असताना काही लोक नॉट रिचेबल असतील, हा माझा ठाम दावा नाही तर हा विश्वास आहे आणि याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येईल। अजून किती दिवस शिवसेनेच्या नगरसेवकांचा मुक्काम या हॉटेलमध्ये असणार आहे? या 2 दिवसांमध्ये काय नेमकं त्यांना मार्गदर्शन केलं गेलं? सगळंच मार्गदर्शन काय केलं आहे हे जाहीरपणानं सांगायचं नसतं। भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जी विकासाची कामं करायची, जे मुंबईकरांनी महायुतीवर जबाबदारी टाकलेली आहे, त्या जबाबदारीचं पालन करत जे मुंबईकरांच्या मनामध्ये विकास आहे, मनामध्ये विकासाची संकल्पना आहे, ती आम्ही पूर्ण करणार आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली। शिवसैनिक मागणी करतात महापौर होते की आज मी देखील इथे येणार आहे आणि जेवण करण्यासाठी येणार आहे, काय सांगाल? ते आले देखील नाही, पण एक सूचक वक्तव्य त्यांनी केलं। मी पण स्वागताला आलो होतो त्यांच्या, पण ते आले नाहीत। मी पण स्वागताला आलो होतो पण आले नाहीत ना। 2.5 वर्ष शिवसैनिकांची मागणी आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे तर महापौर मुंबईचा हा शिवसेनेचा असावा। नक्कीच प्रत्येक पक्षाला ज्यावेळी आपण सत्तेमध्ये येतो त्यावेळी प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की स्वतःचा महापौर झाला पाहिजे। आणि या महापौर पदाच्या वेळी तर एक वेगळी
झालर मुंबईच्या संपूर्ण राजकारणाला आणि समाजकारणाला आहे. 23 तारखेपासून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी सुरू होते. शिवसेना म्हणून आम्ही देखील पुढचे 5 वर्ष जो अजेंडा मुंबईकरांना दिला होता साहेबांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं, तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जो निवडून येतो त्याला प्रत्येकाला वाटत असतं, त्या प्रत्येक पक्षाला वाटत असतं की ते प्रमुख पद जे आहे ते आम्हाला मिळावं. अशी देखील चर्चा आहे की ठाणे, कल्याण, डोंबिवली या बदल्यात मुंबईचं महापौर हे भाजपला देऊन इकडचं जे महापौर पद आहे ती आपल्याला मिळेल, यासाठीच ही संपूर्ण हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे. हॉटेल पॉलिटिक्स काय, अनेक वेळा अनेक लोक हॉटेलमध्ये राहिलेली आहेत, अनेक नगरसेवक राहिलेले आहेत, अनेक आमदार राहिलेले आहेत. आता म्हणून मी सांगितले की हॉटेल पॉलिटिक्स हे पुढचा दबाव आणण्यासाठी असलेलं पॉलिटिक्स नाही, तर साहेबांना देखील त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायचं होतं आणि साहेब या ठिकाणी त्यांना भेटायला आले. या सगळ्या गोष्टींमुळे ही पहिली प्रमुख मागणी असणार आहे का तुमची भाजपकडे? कारण का ज्या पद्धतीनं महायुतीचं पहिली अडीच वर्ष बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी हे आम्ही सगळं टी व्हीवरनंच बघतोय. आम्ही 2.5 वर्ष मागितली, आम्ही 1 वर्ष मागितली, त्यांनी आम्हाला 2.5 वर्ष भाजपानं द्यायचं नाही असं सांगितलं. हे सगळं एक तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. तसं लोकसभेला संविधानाच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मुस्लिम बांधवांना फसवण्याचा प्रयत्न झाला. तशाच पद्धतीनं आता जे काही 7-8 दिवस आहेत, आता पराभव झाल्यानंतर काय टाईमपास करायचा, तर हे असं तुम्हाला बातम्या सोडत बसायचं की असं होणार आहे तसं होणार आहे. म्हणून मी एका वाक्यात तुम्हाला सांगितलं की महायुतीचा महापौर ज्यावेळी मुंबईमध्ये त्याची पहिली जनरल बॉडीची मिटिंग असेल त्यावेळी अनेक लोक महायुती सोडून ही नॉट रिचेबल असतील. साहेब, 90 जागा शिवसेना खरं तर लढली. ॲव्हरेजली आपण पाहिलं तर 29 जागांमध्ये यश मिळालेलं आहे. मात्र ज्या पराभवाचा आकडा हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तर याचं आत्मपरीक्षण पक्ष म्हणून पक्षातले नेते करणार का? नेमकं कुठे सुरुवातीलाच मी पक्षाच्या वतीनं सांगितलं की जिथं कुठं आमचं चुकलं आहे ते सुधारण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. पण उठावानंतर देखील मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये 3 वर्षामध्ये एवढं चांगलं मॅन्डेट घेणं याची देखील दखल खरं तर घेतली गेली पाहिजे. आणि ठीक आहे, 29च्या 50 होतील, 50च्या 75 होतील, 75च्या 100 होतील, आम्ही प्रयत्न करू ना. पण या जागा वाटपाच्या एमआयएमसारखा पक्ष त्याला मुंबईमध्ये त्यांच्या जवळपास 7 जागा निवडून येतात. कोणाचं यश, कोणाचं अपयश? नाही, ज्यांनी 2019ला भाजप आणि शिवसेनेला मॅन्डेट मिळालेला असताना काँग्रेसबरोबर जाण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, काँग्रेसबरोबर जे गेले, त्यांचं हे कर्म आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आपण बघतोय मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा आहे. यामुळे शिवसेनेचा महापौर असावा असा आपला काही आग्रह असणार आहे? मी याचं उत्तर मगाशी दिलं ना. जो पक्ष सत्तेमध्ये येतो अलायन्समधला, त्या अलायन्सच्या प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आमचा महापौर झाला पाहिजे, परंतु हा निर्णय घेण्याचे अधिकार हे भाजपकडनं देवेंद्रजींना आहेत आणि आमच्याकडनं आमचे सर्व एकनाथ शिंदेसाहेबांना आहे. आणि त्याला मगाशी मी सांगितलं की यावर्षी एक या संपूर्ण प्रवाहाला वेगळी झालर आहे आणि वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी 23 तारखेला सुरू होते. त्याच्यामुळे आमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांना वाटतच असणार, पण जो काय अंतिम निर्णय आहे तो माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी घेणार. पण यामध्ये सन्मानपूर्वक त्यामध्ये नेमकं चित्र कसं असेल महायुतीचं? जिल्हा परिषदेमध्ये कोकणापासून जर सुरुवात करायची झाली तर सिंधुदुर्गामध्ये कालच मी राणेसाहेबांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर राणेसाहेबांनी युती झाली जाहीर केलेलं आहे. रत्नागिरीमध्ये देखील युती झालेली आहे. रायगडची आज अंतिम चर्चा सुरू आहे. आत्ताच मी पुण्याशी साहेबांच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोळांशी बोललो, ते देखील उद्या 4 वाजेपर्यंत तिथला प्रश्न मिटेल. कोल्हापूरमध्ये देखील युती येते. ओव्हरऑल 12च्या 12 ठिकाणी शिवसेना आणि भाजप युती होईल अशी शक्यता नाकारता येणार नाही. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये देखील या संदर्भात देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील बैठक झाली आहे. महायुतीचं ठरलंय का? आता सगळ्याच बैठका काय आमच्या समोर किंवा आम्हाला सांगून होत नाहीत. माननीय शिंदेसाहेबांनी ती जर बैठक घेतली असेल तर ती बैठक कशासाठी होती ही योग्य वेळी तुमच्या समोर येईल. पण रायगडचं गणित कसं सोडवणार? कारण ज्या पद्धतीने तिकडे दोन्हीच पक्षांमध्ये टोकाची भूमिका ही घेतली जात असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं सुवर्ण मध्य काय काढणार? नाही, जर रायगडचा आपण ओव्हरऑल अभ्यास केला तर 59 जागा या रायगडमध्ये आहेत. ऑलरेडी आम्ही 18 जागेवर विद्यमान आहोत. 3 ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे, 24 ठिकाणी शेकापा आहे आणि 13 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. आता काही तुम्हाला देखील माहिती आहे की रायगडचं कशा पद्धतीनं चालू आहे किंवा काय तिथं राजकीय प्रवाह आहे. आणि यासाठीच जिल्हानिहाय आज माननीय शिंदेसाहेबांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भामध्ये बैठका घेतल्या. त्यांचे निर्देश जे आहेत
ते संबंधित आमच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत, मंत्र्यांवर पोहोचलेले आहेत. मंत्री देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत. माझ्यावर रत्नागिरीची जबाबदारी आहे, माझ्यावर योगेश कदमांवर, त्याच्यानंतर सिंधुदुर्गची जबाबदारी देखील माझ्यावर आहे, रायगडची जबाबदारी भरत गोगावले साहेबांबरोबर आहे. त्यामुळे असे सगळे मंत्री आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रचारासाठी आणि समन्वय साधण्यासाठी या आमच्या नियुक्त्या साहेबांनी केलेल्या आहेत. मात्र या जबाबदाऱ्या या निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळाल्या होत्या. मात्र संभाजीनगर असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये जर आपली पक्षाची जर एकूणच नगरसेवक निवडून येण्याची जी परिस्थिती पाहिली तर ती फारच दुसरं आपल्याला पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी शिवसेनेने आपले बालेकिल्ले हे गमावले देखील आहे. संख्याबळ नाही, एक पहिली गोष्ट की उठावानंतरची आमची ही पहिली निवडणूक होती, हे तुम्ही मान्यच केलं पाहिजे. पण ज्यांचा पूर्ण सुपडा साफ झाला आहे त्याच्याबद्दल आपण काही बोलतच नाही. जे पूर्ण भुईसपाट झालेत त्यांच्याबद्दल काय एवढी आत्मीयता आहे मला माहीत नाही. परंतु आम्ही दुसऱ्या नंबरला 400पर्यंत महानगरपालिकेमध्ये पोचलो, हे देखील आमचं यश आहे ना. आता मी जर नागपूरपासून सुरुवात केली तर चंद्रपूरमध्ये आमचं प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं, नागपूरमध्ये मिळालं, अमरावतीमध्ये मिळालं, अकोल्यामध्ये मिळालं, जळगाव आहे, सगळीकडे आहे. काही ठिकाणी UBT शून्यावर पण आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आम्ही 400 महानगरपालिकेचे नगरसेवक साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आणू शकलो, हे देखील फार मोठं यश आहे. आणि जिथं आम्ही कमी पडलो छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा अन्य ठिकाणी त्याचा आपण अभ्यास करू आणि पुढच्या वेळी तुम्हाला अपेक्षित असलेला आकडा आम्ही पार करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झुरिचला गेले, तिथे त्यांचं स्वागत मोठ्या उत्साहात झालं आणि यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ट्विट केले. आणि महापालिका विजयानंतर झुरिचमध्ये होणारं फडणवीसांचं स्वागत ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे. दिल्लीतल्या सर्वोच्च पदासाठी त्यांचा प्रवास सुरू झाल्याचं त्यांनी कौतुक केलेलं आणि असं इशारा सुद्धा दिला. हे कौतुक होतं, हा नेहमीप्रमाणे टोमणा होता. ही देवेंद्रजींबद्दलची चांगली भावना होती की वाईट भावना होती, हे तुम्हीच जर शोधून काढून मला उद्या सांगितलं तर बरं होईल. आणि तुम्हाला ते कशा अर्थानं बोलले ते देखील माहिती आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे, जो लगातार अब चर्चाएं चल रही हैं कि कॉर्पोरेट रिस्क को तोड़ा जा रहा है या जेल में रखा जा रहा है, ऐसा विपक्ष जो आरोप लगा रहा है उसमें जब हमारा मुंबई महानगरपालिका जनरल बॉडी का चुनाव होगा, महापौर का चुनाव होगा, तब आपको पता चलेगा कि महायुति छोड़ के बहुत लोग नॉट रीचेबल है, और ये मेरा पूरी तरह से दावा है. सर 2022 के बाद से लगातार चर्चाएं थी कि शिवसेना दो भागों में बटी है, बाला साहब की लेगेसी किसके हाथों में है, और अब MMR रीजन में सिर्फ मुंबई के अलावा थाने, कल्याण, डोंबिवली में जिस तरह से आप लोगों के नतीजे आए हैं, जिस तरह से सीटें आई हैं, उसके बाद क्या अब बाला साहब की लेगेसी आप लोगों को मिल गई है, ये कहा जा सकता है? नहीं, पूरी तरह से मैं पहले आपको धन्यवाद देता हूँ कि आपने पूरी तरह से कहा कि MMR रीजन में, बराबर है ना, पूरी तरह से जो शिवसेना है वो बाला साहब के विचार की माननीय एकनाथ शिंदे साहब जो नेतृत्व कर रहे हैं वही शिवसेना है, उसके ऊपर शिक्कामोर्तब हो गया. इसलिए आपको मैं धन्यवाद देता हूँ. नहीं, अभी तो मैं डावस जाने वाला हूँ, लेकिन उनके स्वागत के लिए मैं आया था यहाँ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.